नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये. तर मागच्या यूट्यूब ब्लॉगला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिलेला आहे. तर इथून पुढे शक्यतो आता तुम्हाला बरेचसे ब्लॉग पाहायला मिळतील. तर तुम्ही मागच्या व्हिडिओला जसा सपोर्ट केलाय तसाच सपोर्ट इथून पुढे येणाऱ्या सुद्धा ब्लॉगला करा आणि हा व्हिडिओ पाहण्यासाठी स्टे ट्यून. तर मित्रांनो, आता तुम्हाला कळालंच असेल, ब्लॉगची सुरुवात ही गाडीमध्ये झाली, म्हणजे आम्ही बाहेर फिरायला आलो. तर फिरायला येण्यामागचं कारण म्हणजे जोडून आलेल्या सुट्ट्या. तर आता आपण पारनेरवरून निघालेलो आहोत आणि आता आपण जाणार आहोत कर्जुली हरियाच्या मंदिरामध्ये. तर जाताना आता आज शनिवार आहे आणि शनिवार म्हणजे मिसळवार. तर आता आम्ही मिसळ खाण्यासाठी थांबलेलो आहोत. तर हे एक हॉटेल भोला म्हणून एक हॉटेल आहे, तर तिथं मिसळचा आस्वाद घेणार आहोत. आत्या गोळी घेतलेली मजेत सोनी तरी नाही, कार्यक्रम एकदाच ओके होऊन जाईल. नहीं सालून के यहाँ कुछ तो गड़बड़ है. मॅडम, कसं आहे वातावरण? एकदम भारी नॅचरल वातावरण. मम्मी एकदम वेगळ्या अवतारामध्ये. क्या बोला तूने? असा शब्द असतो का अवतार? मग का रूपात? हो, सॉरी एका वेगळ्या रूपामध्ये. आताच आम्ही कर्जुली हऱ्यामध्ये पोहोचलेलो आहे. इथं एक महादेवाचं जुनं मंदिर आहे, ते पाहायला आलेलो आहोत. तर मित्रांनो, हे अशी बूट कोण कोण घालतं बघा बरं तुमच्यात. ही बूट घालायची पद्धत आहे का तुमच्यात? कुठले आहेत तुम्ही? आम्ही आळंदीचे. आळंदीचे. मग इकडं कसं काय? इकडं नारायण बाबाच्या तिथं साधूच आहेत समजा, त्याच्या म्हणण्यानुसार आम्ही आलो. हो का, छान वाजवत आहे. व्हिडिओ चालू करणार म्हशी शेपूट दाखव. तिकडची हे नाही, तिकडची म्हैस. बघू शेपूट. तिकडची ह्या म्हशीला शेपूटच नाही. बिगर शेपटाची शेपूट नाही वागून. काय तर मित्रांनो, यांचं इथे मस्तपैकी रील शूटिंग चालू झालेलं आहे आणि हा माझा भाऊ फोटोग्राफर आणि तिकडं मामी आणि भाचा पाहू शकता. एवढं निसर्गरम्य वातावरणात रीलचं शूटिंग चालू आहे, पहा. काय करतात? रील्स काढताना पाहू शकता कशी चेष्टा मस्करी चालू आहे. मोठे बदक
शाबाश बेटा, बहुत बढ़िया. धरून बस पॅक एका साईडला धरून बस. पाय ना तर मित्रांनो, हे आमचे छोटे ब्लॉगर आहेत. लहानपणीच्या गोष्टी खेळल्या नाहीत त्या आता खेळून घेत आहेत. अरे हे पण होतं. मित्रांनो, आता आपण इथून दर्शन घेऊन आणि थोडा टाइमपास करून आता निघालेलो आहोत. तर इथून आपण आता जाणार आहोत मांडोळ धरणाकडे. काय नाही बघायला. पाणीच नाही आहे एवढं. तर मित्रांनो, आता आपण मांडोळ धरणाकडे आलो होतो, परंतु आल्याच्या नंतर आपला एक पचका झालाय. नेमकं इथं पाण्याचं जे प्रमाण आहे ते अतिशय कमी आहे, तुम्ही पाहू शकता. तर दरवर्षी ओव्हरफ्लो होऊन पाणी जवळपास इथून खाली वाहत असतं. इथून खाली पाणी वाहत असतं. तर यावर्षी त्या प्रमाणात पाणीच नाहीये. गाडीची अवस्था, अरे गाडीची अवस्था काय झालेली आहे. ऑफ रोडिंगला गेलो होतो आम्ही दोघं. अच्छा, हमको सिखा रिया है. हो का? हा, तुम्हाला इथं सोडलं होतं मागाशी आम्ही. कुठं? आम्ही ना इथंच पुढे तरी आहे ते स्पॉट, तिथे गेलो होतो. नाव माहित नाही का तुम्हाला? नाही ना, त्याचं नाव कसं ते लय मोठं होतं ते मग विसरून गेलो. हो. हा, अरे तुम्ही एवढे मोठे झाले, नाव विसरताय. गाडी चालवता येत नाही तुम्हाला. अक्कल कमी कोणाला आहे? हे बघा, इथं ना अक्कलवाडी 10 किलोमीटरच आहे फक्त. कोण आहे रे? आदूला सोडू. आदूला अक्कलवाडी सोडा. हो का? बेड सारखं. केलं. तर मित्रांनो, आपण इथे थांबलेलो आहे जेवायला. सगळ्यांना भुका लागलेल्या आहे, त्याच्यामुळे आपण इथे जेवायला थांबलेलो आहे कृष्णा प्युअर व्हेज मध्ये. मग आपण जेवण झाल्यावर मग आता आपण घरी जाणार आहोत. तर मित्रांनो, अशा प्रकारे हा आपला जो व्लॉग आहे तो इथेच आपण संपवत आहोत. जर हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.